आज सकाळी आम्ही स्पॅगेटी सेक्टर 15, पारिजात, प्राइम रोज आणि प्रियदर्शनी असं 3 सोसायटीचे पदाधिकारी आणि तिकडचे रहिवासी असे सगळे मिळून आज इकडे रायगड भवनला आम्ही पाण्यासाठी आलो होतो। कारण गेले 3 वर्ष ते सातत्याने ह्या पाणी नियोजनासाठी गैरसोय आहे त्यांची, आणि त्यासाठी आज आम्ही आपले अधिकारी गायकवाड साहेब त्यांच्याशी आज आम्ही इथे बसून चर्चा केली आहे, त्यांच्याशी मार्ग काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे। आणि त्यांनी आम्हाला गायकवाड साहेबांनी आम्हाला भरपूर असे मार्गदर्शन पण सांगितले की ह्या पाण्याच्या नियोजनासाठी त्यांचे काय पुढे प्रयत्न चालू असणार आहेत। आणि त्यांनी आम्हाला हेही सांगितलं आहे की आता येत्या 15 दिवसात ते पाण्याचं नियोजन व्यवस्थित करण्यासाठी लेखी स्वरूपात त्यांनी आम्हाला एक पत्र दिलेलं आहे की येत्या 15 दिवसात ते आम्हाला पाणी पुरवठ्यासाठी नियोजन व्यवस्थित करणार आहेत, आणि ते जर नाही झालं तर ते आम्हाला नवीन पाईपलाईन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहेत। आणि त्या स्वरूपात त्यांनी आम्हाला हे लेखी पत्रही दिलेलं आहे। त्यासाठी आम्ही आता त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे आणि त्या संदर्भात आमचं आता पुढे काम चालू आहे। आज आपण या ठिकाणी खारघर सेक्टर 15 स्पॅगेटी, प्रियदर्शनी सोसायटी असेल, पारिजात असेल, प्राइम रोज असेल, या सोसायटीचे जवळपास 150 लोक या ठिकाणी आज म्हणजे अगदी थोडक्याच मेसेजवर एक 150 ते 200 लोक या ठिकाणी सकाळपासून उपस्थित झाले। आता या आंदोलनाला जवळपास 3 तास होत आहेत। 3 तासानंतर आपण आज या ठिकाणी एक थोडासा आनंद मानावा अशी या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली। या ठिकाणी आमचे भगवान गायकवाड साहेब जे आहेत यांच्याशी सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली। ही चर्चा अगदी सकारात्मक झाली। जवळपास 1.5 ते 2 तास ही चर्चा झाली। सर्व मुद्द्यांवर या ठिकाणी आम्ही चर्चा केली। या ठिकाणी खारघरमध्ये किंवा पनवेल महानगरपालिका क्षेत्र असेल, सिडको क्षेत्र असेल, या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या दिवशी या ठिकाणी सोमवारचा आपण जो शटडाऊन घेतोय हा शटडाऊन कुठेतरी थांबवावा। कारण आता आपण बघतोय जुलै महिना संपला, ऑगस्ट महिना चालू झाला, संपूर्ण धरणं जी असतील ही आता पूर्णपणे भरलेली आहेत। म्हणजे आता आपल्याला लोकांना असं सांगता येणार नाही की धरणामध्ये पाणी नाही म्हणून आम्ही पाणी देत नाही। असे जे मुद्दे आहेत हे आमच्या सर्व सोसायटीतील रहिवाशांनी या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्या। त्यानंतर बऱ्यापैकी आपल्याला आता या ठिकाणी साहेबांनी लिहून दिलेलं आहे की उपरोक्त विषय मी तुम्हाला थोडीशी माहिती पण देतो। या तिन्ही सोसायट्यांसाठी म्हणजे प्रियदर्शनी असेल, पारिजात असेल, प्राइम रोज असेल, त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर सोमवारचा जो शटडाऊन आहे हा घेण्याचा टाळण्याचा विषय या ठिकाणी त्यांनी केलेला आहे। 10 ते 15 दिवसामध्ये जर पूर्ण कॅपॅसिटीने आणि व्यवस्थित प्रेशरने, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते वेळेत, कारण वेळेचं नियोजन जर चुकलं तर पाणी देत असताना लोकांना त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची धावपळ होते। त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना सकाळी लोक अगदी घरी विचारायला येतात की आम्हाला पाणी का नाही भेटलं। आमच्या महिला भगिनी असतील, मुलं शाळेत जाणारे असतात, घरातला करता पुरुष कामावर जाणारा असतो, त्या महिलांचे जे हाल होत आहेत त्या हालमुळे या सगळ्या महिला आमच्या अतिशय नाराज झालेल्या होत्या। परंतु आता साहेबांसोबत चर्चा करत असताना आम्ही काही त्यांच्यातला प्रतिनिधी नेला, त्यांनी सुद्धा आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या। तरी साहेबांनी सांगितलेलं आहे वेळेचं नियोजन आणि पुरेसं पाणी हे या ठिकाणी आपल्याला देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। येणाऱ्या काळामध्ये सिडकोला पूर्णपणे नवी मुंबई महानगरपालिकेकडून येणारा जो पाण्याचा पुरवठा आहे तो त्यांचं म्हणणं आहे 10 ते 15 MLD आम्हाला पाणी पुरवठा त्यांच्याकडून कमी मिळतोय, तर ते पाण्याचं जर नियोजन झालं तर खारघरचा प्रश्न निश्चित सुटेल। आणि या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये हेटवणे धरणातून पाणी उपलब्ध झाल्यावर आपल्याला जो शटडाऊन आहे तो सुद्धा आपण बंद करतोय, आणि नियोजित वेळापत्रकामध्ये पाणी आल्यामुळे अशा प्रकारची कुठली यानंतर त्रास होणार नाही। आणि म्हणून आज या ठिकाणी आमचे सगळे पदाधिकारी असतील, जाधव साहेब असतील, अग्रवाल साहेब असतील, बिमटे मॅडम आहेत, या सगळ्यांनी त्यांच्या सोसायटीच्या अडचणी ज्या आहेत, आमच्या सहकारी नगरसेविका उषा अडसोळे मॅडम आहेत, आम्ही हे सगळे विषय मांडले, आमचे सगळे प्रतिनिधी पण होते, या सगळ्यांनी आपल्या भावना, तीव्र भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। आणि येणाऱ्या काळात आम्ही पॉझिटिव्ह आहोत की हा पाणी पुरवठा योग्य आणि व्यवस्थित पद्धतीने होईल। ॲक्च्युली मी सर्वप्रथम सांगू इच्छिते की मी प्राइम रोज सोसायटीची जॉईंट सेक्रेटरी आहे। इथे आम्ही तिन्ही सोसायटीचे पदाधिकारी अलॉंग विथ रेसिडेंट्स ऑफ ऑल द सोसायटीज हॅव कम हिअर, आणि आमच्यासोबत आमचे 2 नगरसेवक श्री समीर कदम, उषा अडसोळे मॅडम, आणि ह्यांच्यासोबत आम्ही इथे आलेलो आहोत। आणि त्यांच्यासोबत आम्ही आमच्या मागण्या गायकवाड साहेब, चेतन सर यांच्यासमोर मांडलेल्या आहेत। जे काही प्रॉब्लेम असेल ते आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। आमच्या नगरसेवकांनी पण आम्हाला खूप सहाय्य केलं।
गायकवाड सर यांनी आम्हाला लिखित त्यांनी आमच्याकडे लिहून दिलेलं आहे आश्वासन की येत्या 15 दिवसात सोसायट्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात येईल आणि 15 दिवसात डॅमवरनं पण पाणी आलं की सुरळीत होईल आणि अदरवाईज नाही झालं तर ॲडिशनल कनेक्शन प्रत्येक सोसायटीला दिलं जाईल असं त्यांचं पण आश्वासन लिखित आहे. त्याच्यामुळे या पत्रामध्ये त्यांनी लिहून दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी 15 दिवसाचं दिलेलं आहे. आम्ही 20 दिवस 25 दिवस वाट बघू. त्यानंतर जर त्यांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही तर परत एकदा मी आमच्या नगरसेवक साहेबांना आणि मॅडमला रिक्वेस्ट करते की त्यांनी परत आमच्यासोबत इथे यावं आणि एक जोरदार आंदोलन करू आणि सिडको प्रशासनाला ह्याचा जाब विचारू. रहिवाशी रस्त्यावर पण उतरतील आणि जसं जंतर मंतर झालं तसं पण इकडे आम्ही करण्याचा प्रयत्न करू एवढं बोलू इच्छिते. आणि समीर कदम साहेब आणि मॅडमचं खूप खूप धन्यवाद की त्यांनी आमचे प्रश्न आमच्यासोबत त्यांच्यासमोर मांडले. पुढे पण त्यांनी मांडावे अशी अपेक्षा आहे. थँक्यू. खारघरमधील तुटवड्याबद्दल खारघरमधील सोसायटी आमच्याकडे आले होते. खारघरचा विषय असा आहे की मागे आपल्याकडं धरणामध्ये फक्त 10% पाणी शिल्लक राहिलेलं होतं. आता जुलैमध्ये पाऊस सुरू झाला आहे. आता धरणाची लेवल वाढते आता. तर NMMCकडून आपल्याला जे अगोदर जे पाणी येत होतं त्याच्यामध्ये जे कट केलेलं आहे ते आणखी त्यांनी पूर्ववत केलेला नसल्यामुळे जी तूट निर्माण झालेली आहे त्यामुळे खारघर आणि या एरियामध्ये पाण्याचं सध्याला तरी शॉर्टेज आहे. याच्यामध्ये आम्ही कंटिन्युअस NMMCकडं फॉलोअप घेतो आहोत पाणी वाढवण्याच्या संदर्भामध्ये आणि त्यांच्याकडून पण एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येण्याची अपेक्षा आहे आणि येत्या 8 ते 10 दिवसामध्ये तो पाणी वाढून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल.